नमस्कार मंडळी, मनी ट्रॅव्हलर्सचे या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एका मंदिराला भेट देते. आमच्या गावातलं एक जुनं मंदिर आहे, खूप गिरेश्वर मंदिर करून देवगिरेश्वर बोलतो आम्ही. खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे आय थिंक 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते. खूप त्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक शिवाजी महाराज या मंदिराला भेट द्यायचे, दर्शन घ्यायला यायचे या मंदिराला इथून. आणि जेव्हा ते विजयदुर्गावरती यायचे तिकडनं तो समोर ते विजयदुर्ग आहे, मी तुम्हाला नंतरला झूम करून दाखवतो. जेव्हा ते तिथे यायचे ना तेव्हा या मंदिराला दर्शन करायला यायचे आलेले. आणि ते शिवाजी महाराजांचे घोडचे तसे पण आहेत, ते कमी झाले आहेत, दिसत नाही इथे, थोडे बुजले गेलेत ते काळाच्या अभावामध्ये. पण आपण त्याच्यावर माहिती जाणून घेऊया. हे तुम्हाला मंदिरही दाखवतो मी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. जाणून घेऊया माहिती आपण. हा मंदिराचा मेन रस्ता, मेन एंट्रन्स आहे. हे मंदिराचं मुख्य द्वार. खूप जुनं मंदिर आहे, पण आता डेव्हलप केलं आहे गावकऱ्यांनी. हा मंदिरच्या आतमधचा परिसर आहे आणि हा मेन गाभाऱ्याचा एरिया. हे पुजारी आहेत, साफसफाई करत आहेत. आणि हे आहे आमचा देवगिरेश्वर. खूप जागृत देवस्थान आहे. तुम्हाला इथे फील होतं की इथे ऊर्जा आहे करून. हा पुरावा आहे, त्यावेळीचं हे जुनं खांब आहे मंदिराच्या गाभाऱ्याचं, ते जपून ठेवले. आता मंदिर जेव्हा डेव्हलप केलं त्यानंतर हा खांब त्यांनी जपून ठेवला आहे. मंदिराच्या आजूबाजूला जे हे खांब आहेत ना, हे मानाचे खांब आहेत. 4 खांब आहेत, 4ही खांब मानाचे खांब आहेत. त्यातलं मला एक माहिती आहे, जो हा पहिलावाला हा पीर बाबाचा खांब आहे. बाकीचे एवढं काय आयडिया नाही आहे. त्यानंतर हे आमची भावकाई आणि भराडीन देवी, जी आमच्या गावातली आहे. आणि हे पाषाण आहे जे खाली दिसते ते. इथे देवाला विचारलं जातं की देवा तुला कुठल्या रस्त्याने जायचं आहे, काटेकडून जायचं आहे का चांगल्या रस्त्याने जायचं. जर देवाला कुठे जायचं नसेल आणि तुम्ही ते पाषाण हलवायचे प्रयत्न केला तर ते पाषाण अजिबात हलत नाही. हे खरं आहे. तुम्ही जत्रे दिवशी या तुम्हाला माहीत पडेल की ते अजिबात हलत नाही तिथून, जोपर्यंत देव हुकूम करत नाही की मला जायचं आहे तोपर्यंत. हे आजूबाजूला बाकीचे देव आहेत. आणि बघा हे झाड बघा, हे पण झाड खूप जुने आहे, पिंपळाचं झाड आहे. बघा तुम्ही किती मोठं आणि किती विशाल झाले ते आता. आणि मंदिर पण एकदम टेकडीवरती आहे. चारी बाजूतून तुम्हाला सर्वीकडून हे मंदिर दिसतं. हॅलो गाईज, तुम्हाला मी सांगितलं होतं की मी मंदिराला व्हिजिट करतो आहे. हेच ते मंदिर आहे, गिरेश्वर मंदिर बोलतो आम्ही. आमचं गिरेश्वर देव बोलतो आम्ही. जागृत देवस्थान आहे आमच्या इकडचं आणि लगभग खूप जुनं मंदिर आहे. 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण हे मंदिर होतं. तर शिवाजी महाराज इथे येऊन दर्शन करून गेले. समोर तिथे विजयदुर्ग किल्ला आहे, फोर्ट तो बघा तिथे. जेव्हा शिवाजी महाराज या फोर्टला यायचे ना तेव्हा या मंदिराला व्हिजिट करायचे, दर्शनाला यायचे खास. आणि तिथे खाली शिवाजी महाराजांचे घोडचे तसे होते, तेव्हा आम्ही लहानपणी ते बघायचो. आता ते नाही आहे, काळाच्या ओघामध्ये ते आता मिटले गेले. पण शिवाजी महाराज येऊन गेले, खूप लोकांनी सांगितले शिवाजी महाराज इथे येऊन गेलेत करून. कारण समोर विजयदुर्ग किल्ला आहे, तिकडनं ते इथे दर्शनाला यायचे, त्या मंदिराला भेट घ्यायची. आणि खूप जागृत देवस्थान आहे. म्हणजे इथे तुम्ही कधी आलं दर्शनाला आणि गाभाऱ्यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही मस्तक ठेवून शांत एकाग्र जेव्हा बघता ना, तर तुम्हाला ते फील होतं की काहीतरी इथे जागृत ऊर्जा आहे करून. आपल्याला फील होतं आपल्या मस्तकाला, जसं आपली नस कशी धगधग करते, जशी आपली बीट्स वगैरे येतात, तसे तुम्हाला जेव्हा तुम्ही मस्तक ठेवून तिथं शांत एकाग्राने बघता ना, तेव्हा तुम्हाला इथे फील होतं की काहीतरी इथे आहे. आणि खूप लोकांच्या इथे इच्छा पूर्ण झाल्या तिथे. आणि जेवढे लोकांनी नवस वगैरे केले सगळे ऑलमोस्ट पूर्ण झाले. खूप लोक या देवस्थानाला पुजतात, मानतात आणि आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी त्या मंदिराची करतात. आणि इथे जत्राही भरते या पूर्ण एरियामध्ये. जेव्हा देवाची जत्रा असते तेव्हा इथे संपूर्ण सगळीकडचे लोक इथे येतात. पालखी असते देवाची इथे आतमध्ये गाभारा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तिथे.
पालखी असतात, 2 पालख्या असतात इथे. पालखीला पण लोक येतात. आणि तर मला जेवढी माहिती माहीत होती आणि माझ्या आजोबांनी पंजोबांनी पुरुषांनी जेवढी पप्पांना सांगितली, पप्पांनी मला सांगितली, आमच्या गावातले जे वयस्कर लोक आहेत त्यांनी मला जी माहिती सांगितली होती त्या मंदिराबद्दल, तर ती तुम्हाला मी सांगितली, तुमची शेअर केली. हे पण मंदिर स्वयंभू आहे. इथे पण इथे तिथे अंसुले गाव आहे, तिथे गावातलं कोणतरी एक माणूस होता, त्याची गाय इथे यायची. इथे पहिले जंगल होतं पूर्ण. तर इथे ती गाय यायची आणि दुधाचं पाणी सोडायची. आणि तेव्हा काही लोकांनी बघितलं, मग तेव्हा माहीत पडलं की इथे काहीतरी जागृत ऊर्जा आहे करून मग लोकांनी मंदिर वगैरे बांधलं. आणि मग आता 1960 साली काहीतरी मंदिर असं पूर्णपणे जीर्णोद्धार केलं. म्हणजे आता पहिले कौलारू वगैरे जुनं होते आणि आता तुमचे गाभाऱ्यामध्ये जे आहेत ते जुनंच आहे आणि बाकीचं सर्व डेव्हलप केलं आता. तर तुम्ही इथे कधी आलात कोकणामध्ये, राजापूरमध्ये, अंसरामध्ये, तर तुम्ही या मंदिरालाही व्हिजिट करा आणि तुम्ही ते एक फील घ्या, त्या ऊर्जेचा फील घ्या. तुम्हालाही अनुभव येईल दर्शनाला. तर आता जेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.